पण साधूचा अपमान आणि गोची हत्या मला कधीच चालत नाही. ती जर झाली तर मी सृष्टी संपवल्याशिवाय राहणार. म्हणून निश्चित आपण भाग्यवान आहोत की आपण देवीदास महाराजांनी आपल्याला सेवा देण्याचा हा योग प्राप्त करून दिला. इथे बसलेल्या कोण्याच माणसाला कलियुग स्पर्श सुद्धा करू शकत नाही, हे माझा शब्द आहे. क्योंकि बाबा के छत्रछाये में मोठ्याच्या छत्रछायेमध्ये आल्यानंतर माणूस मोठा होत असतो. सर्वसामान्य संसाराचं दास होऊन काय फायदा? दास अशाच व्हावा की जे दासाला दास न राहू देता दासाला आपल्या गादीवर बसवतात. सर्वसामान्याचं दास जर झालं ना मायबाप, तर माणूस शेवटपर्यंत दास म्हणूनच राहतो. पण साधूचं जर दास झालं ना तर एक दिवस माणूस सुद्धा साधू होऊन जातो. कारण साधूचं देणं कसं आहे, देवीदास महाराजांच्या दरवाजात जर तुम्ही आलेत ना, कसं देणं आहे महाराजांचं सांगू का तुम्हाला? या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा गाद घेणे चिंतामणी ठेंगणा. संताचं देणं परीक्षापेक्षा जास्त असतं, संताचं देणं कल्पतरूपेक्षा मोठं असतं. जिथे कामधेनू सुद्धा ठेंगणी पडते. कारण संत काय करतात? कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले, स्वतःच्या पदाला बसवतात. जे संतांच्या जवळ जातात ना मायबाप, त्यांचं सगळं दुःख साधू दूर करतात. आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. साधू जीवनामध्ये साधू भेट होणं अहो भाग्य आहे तुमचं. तुका म्हणे त्यांचे भेटी होय संसाराची तुटी. या साधूची भेट झाल्यानंतर संसाराची तुटी होती, यात संशय नाही. पण साधूची भेट ज्याला झाली, त्याची जरी भेट झाली ना तरी सुद्धा संसाराची तुटी होते. एवढी साधूची किमया आहे. संत सर्वसामान्य नाहीये तो. बाबांच्या दरवाजात आले आणि रिकाम्या हाताने गेले असं कधी झालंय? कभी हुआ ऐसा? उगीच माऊली म्हणतात का त्यांना? इसलिए तो कहते हैं ना, सत्संग में तेरे जो भी आता हो बाबा, सत्संग में तेरे जो भी आता खाली झोली भर ले जाता. बड़े भाव के साथ गाइए, बाबा हम भी आए तेरे द्वार, बाबा जी बेड़ा पार कर दो. हम भी आए तेरे द्वार, बाबा जी बेड़ा पार कर दो. हम भी आए तेरे द्वार, आइए बाबा, हम भी आए तेरे द्वार, बाबा जी बेड़ा पार कर दो. हम आए तेरे द्वार, बाबा जी बेड़ा पार कर दो. हम आए तेरे द्वार, बाबा जी बेड़ा पार कर दो. ताली में कंजूसी मत करो, जगह पे भी नृत्य कर सकते हो.
चले आए बाबा पुकारा हम चले आए पुकारा हम चले आए पुकारा हम चले आए हिट चढ़ाने कुछ नहीं लाए हिट चढ़ाने कुछ नहीं लाए हिट चढ़ाने कुछ नहीं लाए चढ़ाने कुछ नहीं लाए हिट करो देखा तुझे बेड़ा पार तेरे पास तुझे बेड़ा पार थोड़ा हाथ बढ़ा के हरि कृष्ण तुम ही हो भगवान बाबा जी सवार कर बाबा जी बेड़ा पार करो जीवन भर हम कुछ नहीं मांगे बाबा जी बेड़ा पार बाबा जी बेड़ा पार करी दो बाबा जी बेड़ा पार करी दो एक बार गाइए सबसे जोर लगा के आवाज बाबा के पास पहुंचना चाहिए। बाबा जी बेड़ा पार कर दो
बाबा जी बेड़ा पार कर दो। बाबा जी बेड़ा पार कर दो, बाबा जी बेड़ा पार कर दो। बोलो बोलो बोलो। हम सब आए तेरे द्वार, बाबा जी बेड़ा पार कर दो। हाँ हम सब आए तेरे द्वार, बाबा जी बेड़ा पार कर दो। और क्या मांगना है बाबा जी से, एक बार मांग लीजिए। हमको तो सुख भोग है प्यारा। वाह क्या गा रहे हैं करसगांव के लोग। हमको तो सुख भोग है प्यारा, देना जिसमें हित हो हमारा। तुम ही पालनहार, तुम ही पालनहार, बाबा जी बेड़ा पार कर दो। हम सब आए तेरे द्वार, बाबा जी बेड़ा पार कर दो। सब आए तेरे द्वार, बाबा जी बेड़ा पार कर दो। बाबा जी बेड़ा पार कर दो, बाबा जी बेड़ा पार कर दो। बाबा जी बेड़ा पार कर दो, बाबा जी बेड़ा पार कर दो। हम सब आए तेरे द्वार, बेड़ा पार कर दो। सब आए तेरे द्वार, बाबा जी बेड़ा पार कर दो। सत्संग में तेरे जो भी आता, खाली झोली भर ले जाता। कभी किसी की झोली खाली गई है मेरे भाई? नहीं। कभी देते हुए बाबा को देखा नहीं, और किसी की झोली खाली रही ऐसा भी कहीं देखा नहीं। देखा है कभी? नहीं देखा। कोई भी संत हो, कोई भी संत हो, कोई भी हो, वो कभी खाली झोली नीचे नहीं जाते। असं कथेमध्ये आणू नये, आले ठीक आहे बसा। सत्संग में तेरे जो भी आता, खाली झोली भर ले जाता। हम सब आए तेरे द्वार, बाबा जी बेड़ा पार कर दो। म्हणून सत्संगामध्ये आल्यानंतर माणसाने फक्त सत्संगी आपण आहोत हेच बघत राहावं। इथे आहे का हो की यानेच आलं पाहिजे, त्यानेच आलं पाहिजे, त्यानेच आलं पाहिजे? बाबा का दरबार सबके लिए खुला है, सबके लिए खुला है ये मंदिर हमारा। इथे सगळे, कारण बाबा आणि सेवालाल महाराज काही वेगळे नाहीये, दोघही एकच आहेत। श्री संत सेवालाल महाराज आणि त्यांचे अनुयायी तुम्ही सगळेजण असणारे, तुम्ही किती थोर लोक आहेत, सर्वसामान्य लोक नाही आहेत तुम्ही। गुरु गोविंद सिंगना जेव्हा त्यांना दिल्लीमध्ये मारलं
आणि सांगितलंय मुघलांनी की यांचं धड, यांचं शरीर जर कोणी जाळलं ना तर त्याला मृत्यूदंड देईल. अशा वेळेला लखा बंजारा यांनी आपल्या घरामध्ये बाबाजींना नेलं होतं आणि आपल्या घरासहित जाडून टाकलं आणि बाबाजींना ते स्वरूप प्राप्त करून दिले. क्षत्रिय आहेत आपण सगळेजण, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे क्षत्रिय. आपण बंजारी असणार तरी क्षत्रिय म्हणून आपण सगळेजण धर्माचं रक्षण करणारे आहोत. आपण सगळेजण जर एका दोरीमध्ये राहिलो तर पाकिस्तानला फुकलं तरी उडून जाईल. बांगलादेशी फुकले तरी उडून जातील. काय मोठी गोष्ट आहे. म्हणून आपण सगळेजण एक आहोत हे कधी विसरू नका मायबाप. देवीदास महाराजांनी हे रूप धारण केलं, पण देवीदास महाराजांना असं होतं का हो की हा या समाजाचा तो त्या समाजाचा. महाराजांनी कधी तिरस्कार कोणाचाही केला नाही, कारण साधू कधी कोणाचा तिरस्कार करत. साधूला कोणी या, साधूला जात नसते मायबाप. ना संत सेवालाल महाराजांना जात होती, ना जात देवीदास महाराजांना होती, ना ज्ञानोबाऱ्यांना जात होती, ना तुकोबाऱ्यांना जात होती. जातीमध्ये तर आपण भरभटल्या गेलो, ते तर सगळे एक आहेत. म्हणून अत्यंत महत्त्वाचं आहे आपण बाबांची सेवा म्हणून जर हे केलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्यात. आता सगळेजण तुम्ही एका ठिकाणी दिसतायत, मला एवढा आनंद होतोय की या आनंदाला मला तर तीड मात्र आनंद होतो, पण बाबाजींना इतका आनंद होतोय देवीदास महाराजांनी सेवालाल महाराजांना की त्या आनंदाला सीमा नाहीये, सीमा नाहीये, सीमा नाहीये. त्याच्यासारखा आनंद कुठला आहे हो. प्रत्येकाचं रक्त काढलं तर लालच आहे. जगामध्ये दुसरं काही नाही माय बाप. आनंदाने जगत राहा. कधी कोणता क्षण शेवटचा आहे कोणाला माहिती आहे. कोणत्या वेळेवर आणि कोणत्या घड्याळाच्या काटेवर माणसाचा मृत्यू आहे कोणालाच माहिती नाही. आपल्या हातात आपण मृत्यू घेऊन चाललोय. काय वेळ लागतो का हो मृत्यू यायला. आपण म्हणत असतो ना, आता बोलत होता दादा माझ्याशी, गेला, काही वेळ लागत नाही. काय केलं जीवनामध्ये येऊन, असं करा ना मायबाप की आपण गेल्यावर लोक रडावेत, आपण गेल्यानंतर लोक रडावेत, असं माणूस जगला पाहिजे. तुम्ही जन्माला येताना कोणाच्या घरात जन्माला आले, कोणत्या जातीत जन्माला आले, किती गरिबाच्या घरी जन्माला आले, श्रीमंताच्या घरी जन्माला आले, याच्यात काही नसतं. पण तुम्ही ज्या दिवशी मरणार ना त्या दिवशी सगळ्या गावाने म्हणावं, शत्रूने सुद्धा म्हणावं, खरा माणूस होता हो. असं जे मरण आहे ना मायबाप, हे मरण आपण गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव शिल्लक ठेवतो. कोण होता तो. अहो, मंदिराला सुरुवात करून दिली त्या लोकांनी. ही पिढीचं नाव जिथपर्यंत चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत निघत राहील. तुम्ही मुलांसाठी कितीही बंगले बांधा, ज्यांच्यासाठी तुम्ही बंगले बांधतात ना, माझं एक वाक्य लक्षात ठेवा. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या तुमच्या डोक्यात करून तुम्ही घर बांधता. याला व्याजाने पैसे आण, त्या बँकेचं कर्ज उचल, हे सगळं उचल. आणि ज्या दिवशी त्या घराची वास्तुशांती आहे त्या दिवशी जर तुमचा मृत्यू झाला तर असं कोणतं करज गावातला मुलगा म्हटला की माझ्या बापाने मेहनतीने घर उभं केलंय, मी माझ्या बापाला माझ्या घरात जाडतो, कधी म्हटलं का हो कोणी. तुमच्याकडे म्हटलंय कोणी. कोणी नाही म्हटलं मायबाप. कोणी जाळत नाही. लोक म्हणतात उचला याला. मी नाही सांगत, माझ्या जवळचं कबीर महाराज म्हणतात, अपने खातिर महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया. स्वतःसाठी महल बनवतो आणि स्वतः जंगलामध्ये जाऊन झोपतो. एक लक्षात ठेवा, घराची वाट सगळेजण बघतात पण घर कोणाची वाट बघत नाही. हे वाक्य माझं तुम्ही लिहून ठेवा. घर कधीही कोणाची वाट बघत नाही. कभी किसी की राह नहीं देखता घर. आपल्याला वाटतं माझं घर व्हावं, माझं घर व्हावं, पण घर कधी कोणाची वाट बघतं का हो. नाही. आपण एक एक रुपया जमा करतो आणि घर बांधतो, तरी मुलं म्हणतात जाऊ द्या, गेला ना काही बिघडलं नाही.
कहत कबीरा सुन बई गुनिया, आप मरे पीछे डुब गई दुनिया. जगतातलं एक सत्य सांगतो तुम्हाला, ज्याला आपण प्रॉपर्टी देऊन जातो ना, तो सुद्धा अग्नी डागापर्यंत आपल्या सोबत असतो. भैरवी वाजवा, भैरवी. तो सुद्धा अग्नी डागापर्यंत असतो. ज्याला प्रॉपर्टी देऊन जातो ना, तो अग्नी डागापर्यंत असतो. ज्याला आपण, जी पत्नी आपल्या सोबत असते ना, तिला लोक उंबरट्याच्या बाहेर सुद्धा येऊ देत नाही. हे कलियुगाचं सत्य घटना आहे. माझ्या गुरुजींचं एक पद आहे, साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी चलेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा अग्निदान तक, अग्निदान तक. अग्निदान पर्यंत मुलगा आपली सोबत असतो. त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे एकट्यालाच जायचंय. काय सोबत येणार आहे? उससे भी आगे भजन ही साथी, हरि के भजन बिन अकेला जाएगा. अकेले का प्रवास सुरू होता है. जन्माला येतानाही एकटंच यायचंय आणि जातानाही एकटंच जायचंय. काय सोबत जाते? देवीदास महाराजांसाठी केलेली सेवा सोबत जाते, देवीदास महाराजांसाठी केलेलं दान सोबत जातं, देवीदास महाराजांसाठी केलेलं भजन सोबत जातं. बाकी काहीच सोबत जात नाही. इथलं इथेच सोडून जावं लागतं. पुढचा जन्म त्याच घरात जर झाला तुमचा, आणि तुम्ही त्याच घरात पुढच्या जन्मामध्ये जर आले आणि दुसऱ्या रूपामध्ये जर आले ना, एखाद्या कोणत्या तरी रूपात आले आणि म्हटले हे घर माझं आहे, तर लोक म्हणतात चलते रहो आगे. हा तुमचं घर नाही आहे. आपल्याला कोणी ओळखत नाही मायबाप. फक्त आपल्याला जन्मोजन्मी आपल्या संगतीमध्ये जर कोणी येत असेल तर ती भक्ती येते. म्हणून हे करून घ्या. याची झोडी एवढी भरलेली असली पाहिजे ना, पुण्याची झोडी इतकी भरलेली असली पाहिजे की मरताना डोळे झाकल्याबरोबर देवीदास महाराज डोळ्यासमोर आले पाहिजे. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोळवा. त्यावेळेला फक्त बाबा आपल्या समोर दिसावे, त्यावेळेला भगवत चिंतन आपल्या डोळ्याने व्हावं. मग त्या गतीला कसल्याही प्रकारची तुलना नाही आहे. अंतकाळी ज्याच्या नाम येई मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून अत्यंत महत्त्वाचं आहे. श्री संत देवीदास महाराज, आपण त्यांचे भक्त आहोत सगळेजण. आपली जोडी प्रत्येकाची भरलेली आहे. नृग राजा सांगतोय, मी चांगल्या काही दान केल्या म्हणून माझं आज नाव आहे. सरड्यासारखं कार्य केल्यामुळे मला त्या ठिकाणी शाप मिळाला, पण तुमच्या कृपेने प्रभू माझा त्या ठिकाणी उद्धार झाला. म्हणून गोदान केलं पाहिजे. गाईचं कधी अवहेलना करू नका. अरे मानवानो दया करा गाई, कसायाला विकून का गाई. घरामध्ये प्रत्येकाच्या एक गाय असली पाहिजे मायबाप. गाय काय देते, गाय काय नाही देते. आता गायीवर जर बोलायला लागलो तर इथेच 5 वाजून जातील. परत पुढे सगळे कार्यक्रम हे होऊन जाणार. तुम्ही ऐका, माझी 27 तारखेपासून कथासार यूट्यूब चॅनलला गोकथा आहे. 27 पासून 4 दिवसाची गोकथा आहे. कथासार चॅनलला लाईव्ह आहे. त्यावेळेला तुम्हाला गाईचं सगळं ऐकायला मिळेल. असो, काय चाललंय आपलं? गेलं का वांग्यात घोडं?